नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 जून 2026. प्रसारमाध्यमातून असं खूप ऐकायला भेटतंय की याविषयी एल निनोमुळे दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आपण त्या एल निनोविषयी तर सहमतच नाहीत. तर एल निनोमुळे दुष्काळ पडणार हे आपल्याला मान्य देखील नाही. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, एल निनो असो या नसो, आपल्या भारताला दोन समुद्र आहेत. एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून जरी नाही पाऊस आला, बंगालच्या खाडीमधून पाऊस येणार आणि शेतकऱ्याची पेरणी होणार. म्हणून मी म्हणतो एल निनो असो या नसो, आपल्या दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येणार हे निश्चित आहे. आणि काय झालं, प्रसारमाध्यमातून खूप ऐकायला भेटतं की दुष्काळ पडणार आहे, पाऊसच पडणार नाही. पण शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना घाबरू नका. म्हणजे काय होणार आहे, या जूनच्या शेवटच्या आठवड्यात काय होणार आहे, पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या सुरू होणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. आणि याच्यातून जर काही शेतकरी राहिले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पुन्हा एकदा पाऊस येईल, त्याच्यात पेरण्या होणार आहेत. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, म्हणून हा प्रथम शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. काय झालं, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, पण दाखवून झाल्याच्या नंतर परत ते स्थिरावला. पण ही परिस्थिती, वारं सुटण्याची परिस्थिती दरवर्षी कधी असते, पाऊस पडल्याच्या नंतर पुढच्या महिन्यात असते. पण यावर्षी काय झालं, सुरुवातीला आल्यामुळं हे शेतकऱ्याला असं वाटतं की यावर्षी पाऊस पडणार नाही. आणि त्याच्यामधून काय झालं की प्रसारमाध्यमातून बरंच भेडसावत आहे की दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, यावर्षीचं साल सगळ्यात चांगलं राहणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. सगळ्याच्या हळूहळू पेरण्या सुरू होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सर्वप्रथम मी म्हटलं होतं ना, एक 7 ते 14चा एक टप्पा राहील, त्याच्यानंतर 20 ते 30 राहील आणि 10 जुलै ते 15 जुलै राहील. ही असंच परिस्थिती राहणार आहे. यावर्षी जून महिन्यात थोडाफार पाऊस कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील, सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. पण दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. तर तुम्हाला सांगते, यावर्षी शेतकरी हिताचं साल आहे, शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आता हे म्हणजे काय होणार, पाऊस कसा येणार आहे, पावसाला सुरुवात काय होणार आहे, 18 जूनच्या नंतर विदर्भाकडून बऱ्याच ठिकाणाहून पूर्व विदर्भाकडून सुरुवात होणार आहे. 18-19च्या दरम्यान पूर्व विदर्भाकडून ते पाऊस मराठवाड्यापर्यंत येईल. पण त्याच्यानंतर